स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 12 घरांची चेन बनवलेली आहे। त्यावरती आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि 3 चेन सोडून चौथ्या चेनमध्ये आपल्याला एकूण 12 उरलेले चेनमध्ये 12 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। या 12 क्रोशियानंतर परत वरती आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत। साइडच्या या 3 क्रोशिया बनवून झाल्यानंतर खाली आपल्याला 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि त्याच चेनच्या घरामध्ये परत क्रोशिया बनवायचा आहे। सेम पुढील घरामध्ये चेनच्या क्रोशिया बनवायचा आहे। त्यानंतर 2 चेन द्यायच्या आहेत मध्यभागीच्या, नंतर क्रोशिया बनवायचा आहे त्याच चेनमध्ये पुढच्या, आणि खाली आपल्याला 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि उरलेल्या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। सेम पुढे साइडचे 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्या खालील क्रोशियावरती साइडचे सेम 3 क्रोशिया येतील असे क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत प्रथम, त्यानंतर ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे। त्यानंतर समोरील ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे। सेम पुढे मध्यभागी क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। परत समोरील या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर साइडचे 2 चेन द्यायचे आहेत आणि हे साइडचे 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम वरती पण आपल्याला सेम आधीप्रमाणेच 3 चेन, क्रोशियावरती क्रोशिया, या साइडच्या क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर याच मध्ये इथं आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत नंतर, आणि याच क्रोशियाच्या चेनमध्ये क्रोशिया बनवायचा आहे। पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि इथेच आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर समोरील हे 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम आपल्याला 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत आणि त्यानंतर पुढे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत क्रोशियानंतर आणि इथे क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहे। त्यानंतर याच क्रोशियाच्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून परत पुढील त्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चेन बनवायचे आहेत आणि साइडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। सेम असेच परत पुढेही विणायचं आहे। साइडचे हे 3 चेन, साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया, इथे आल्यावरती आपल्याला परत मागीलप्रमाणे क्रोशिया, 2 चेन मध्यभागीच्या, ह्याच चेनच्या घरामध्ये क्रोशिया, समोरील चेनच्या घरामध्ये क्रोशिया, त्यानंतर 2 चेन आणि त्याच घरामध्ये परत क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढील 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। परत पुढेही आपल्याला सेम 3 साइडचे क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत 2 चेन, साइडच्या या क्रोशियावरती साइडच्या क्रोशिया विणायचा आहे। परत या पुढील मध्यभागीच्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। समोरील क्रोशियावरती क्रोशिया विणून परत ह्या साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे आणि त्यानंतर साइडचे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती साइडचे सेम 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि ही पट्टी तयार करायची आहे। अशी तोरण पट्टी विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे साइडचे मी 3 चेन बनवले आहेत, त्यानंतर 5 क्रोशिया बनवले आहेत। तर हे 2 क्रोशियाच्या आडव्या घरामध्ये हे बनवलेलं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे एकूण 5 चेन द्यायचे आहेत।
या 5 चेन, त्यानंतर क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि पुढील ह्या घरामध्ये आपल्याला एकूण 6 क्रोशिया विणायच्या आहेत. प्रत्येक घरामध्ये 3, हे 3 आणि समोरील या घरामध्ये क्रोशियाच्या आडव्या घरामध्ये 3, असे एकूण 6 हा क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला सेम इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे एक क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि समोरील क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणायच्या आहेत. एका घरामध्ये 3 विणल्यानंतर मध्यभागी चेनमध्ये 1 आणि पुढील क्रोशियाच्या घरामध्ये 1 अशी एकूण 5 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन बनवायच्या आहेत. समोरील हे चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला परत 1 क्रोशिया विणायचा आहे आणि समोरील क्रोशियाच्या घरामध्ये दुसरा, असे 2 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत आपल्या इथे 2 चेन द्यायचे आहेत. सेम पुढेही आपल्याला क्रोशियाच्या चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया आणि उरलेले 3 मध्यभागी असे एकूण 4 आणि त्यानंतर पुढील चेनच्या घरामध्ये 1 असे एकूण 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला इथे परत 5 चेन द्यायचे आहेत आणि 1 क्रोशियाचं घर सोडायचं आहे. पुढील क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया विणायचे आहेत. हे झाल्यानंतर उरलेले 3 पुढील घरामध्ये पुढे सेम आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. 1 क्रोशियाचं घर सोडायचं आहे. पुढील ह्या घरामध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणायच्या आहेत. 2 झाल्यानंतर मध्यभागील चेनमध्ये 1 आणि समोरील ह्या घरामध्ये 2 असे एकूण 5 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. समोरील चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया आणि पुढे क्रोशियाच्या घरामध्ये 1 असे 2 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत 2 चेन इथे समोरील चेनच्या घरामध्ये 1 क्रोशियाच्या घरामध्ये 2 क्रोशियाच्या घरामध्ये 3 आणि साईडच्या चेनच्या घरामधला 1 असे एकूण 5 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे सेम आपल्याला मागेप्रमाणेच इथे 5 चेन बनवायचे आहेत. 1 क्रोशियाचं घर सोडायचं आहे. पुढील घरामध्ये एकूण 6 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम मागेप्रमाणे इथे 5 चेन बनवायचे आहेत. 1 चेनचं घर क्रोशियाच्या चेनचं घर सोडायचं आहे आणि पुढील घरामध्ये आपल्याला इथे एकूण 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. पहिल्या पट्टीला एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 घरं हाफ क्रोशियाची बनवलेली आहेत. ही पट्टी आहे ती आडव्या क्रोशियामध्ये 73 घरांची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे आपल्याला पहिल्या चेनच्या घरावरतीच 1 2 3 ही साईडची चेनची घरं, त्यानंतर ह्या 2 चेनची 2 घरं, ही 2 घरं, त्यानंतर समोरील ह्या तिसऱ्या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर पुढे समोरील ह्या दुसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. परत पुढील क्रोशियावरती क्रोशिया आणि परत चेनमध्ये 1 क्रोशिया विणायचा आहे. असे एकूण 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन खाली आपण इथे 6 हाफ क्रोशिया विणले होते, तर आपल्याला इथे 4 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन बनवायचे आहेत. सेम इथे प्रमाणेच इकडे आपल्याला इथे चेनमध्ये 1 क्रोशिया, त्यानंतर क्रोशियावरती क्रोशिया, असे पुढे ते 4 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत.
2 चेन खालच्या 2 क्रोशिया सोडायच्या आहेत आणि ह्या 2 चेनवरती आपल्याला साईडच्या 2 क्रोशिया विणायच्या आहेत. परत मध्यभागी इथे क्रोशे चक्रावरती 2 क्रोशिया आणि साईडच्या ह्या 2 चेनवरती परत 2 क्रोशिया असे एकूण इथे आपल्याला 6 क्रोशिया विणायचे आहेत मध्यभागी. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि हे 2 क्रोशिया सोडून तिसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहे. चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया विणायचा आहे. पुढे परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि 6 हाफ क्रोशियावरती इथे आपल्याला परत 4 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. हे 4 हाफ क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला इथे चेन द्यायचे आहेत 5. या 5 चेन पुढे आपल्याला सेम मागील प्रमाणाचे ते चेनच्या घरावरती 1 क्रोशिया साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया असे एकूण ते 4 क्रोशिया विणायचे आहेत. परत 2 चेन द्यायचे आहेत तिथे 2 क्रोशियावरती. ह्या मधल्या चेनमध्ये आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत. परत मध्यभागीच्या चेनवरती 2 क्रोशिया समोरील चेनवरती 2 क्रोशिया असे एकूण 6 क्रोशिया इथे मध्यभागी विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 2 चेन द्यायचे आहेत. साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. परत पुढे ह्या चेनवरती क्रोशिया विणायचा आहे. असे एकूण 4 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन मध्यभागी ह्या हाफ क्रोशियावरती परत 4 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत साईडचे 5 चेन द्यायचे आहेत. सेम मागील प्रमाणे इकडे आपल्याला चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत ह्या 2 चेन आणि चेनच्या घरावरती क्रोशिया द्यायचे आहेत 2. त्यानंतर पुढील क्रोशियावरती 2 क्रोशिया सेम मागील प्रमाणे हे विणून घ्यायचं आहे. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपच्या साईडला आल्यावरती 2 चेन वरील 2 चेन आणि साईडचा क्रोशिया असं इथे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एकूण 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि हे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि साईडच्या तिसऱ्या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. परत समोरील क्रोशियावरती क्रोशिया आणि चेनमध्ये 1 क्रोशिया असे एकूण 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर परत सेम खालीलप्रमाणे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला मध्यभागी आपण 4 हाफ क्रोशिया विणले होते तर इथे आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत 2 मध्यभागी. त्यानंतर परत आपल्या इथे 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन इथे आपल्याला साईडच्या चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर समोरील ह्या क्रोशियावरती क्रोशिया परत पुढेही सेम दुसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या 2 चेनवरती आपल्याला 2 क्रोशिया विणायच्या आहेत. समोरील या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत.
सेम पुढे पण ह्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत. इथे एकूण आपल्याला 2 3 4 5 6 7 8 9 10 क्रोशिया विणायचे आहेत आणि त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि हे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि समोरील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम पुढेही क्रोशियावरती क्रोशिया आणि चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. ह्या 5 चेन त्यानंतर ह्या 4 हाफ क्रोशियावरती मध्यभागी आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे. हे 2 क्रोशियानंतर परत आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. ह्या 5 चेन सेम इथे क्रोशिया विणायचा आहे. परत समोरील क्रोशियावरती क्रोशिया या 3 क्रोशिया विणल्यानंतर 2 चेन इथे बनवायचे आहेत. आपल्याला चेनच्या घरामध्ये इथे 2 क्रोशिया बनवायचे आहेत. सेम मागीलप्रमाणेच इथं आपल्याला क्रोशियाच्या घरावरती आणि चेनच्या घरामध्ये असे एकूण 10 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या दुसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. समोरील क्रोशियावरती क्रोशिया विणून मागीलप्रमाणेच इथे 3 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत 5 चेन बनवायचे आहेत. समोरील या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत मागीलप्रमाणेच. आणि साईडच्या 5 चेन बनवायच्या आहेत. परत सेम मागीलप्रमाणेच चेनच्या घरामध्ये क्रोशिया पुढील क्रोशिया 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला साईडच्या 3 चेन बनवायच्या आहेत प्रथम. त्यानंतर चेनच्या घरच्या ह्या 2 चेन आणि साईडच्या ह्या 3 क्रोशियावरच्या 3 चेन. त्यानंतर पुढे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे एकूण 10 क्रोशिया विणायचे आहेत. एकूण हे 10 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन दिल्यानंतर खाली 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि तिसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर मध्यभागी चेनच्या 2 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला पुढे एकूण 4 चेन द्यायचे आहेत. या 4 चेन मध्यभागी 2 क्रोशियावरती आपल्याला इथे डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत 2. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 4 चेन द्यायचे आहेत. समोरील ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला मागीलप्रमाणेच इथे 3 क्रोशिया विणायचे आहेत. उरलेल्या 2 क्रोशियावरती 2 चेन बनवायचे आहेत. पुढेही सेम आपल्याला इथे ह्या चेनच्या घरामध्ये मागीलप्रमाणेच आपल्याला 10 क्रोशिया विणायच्या आहेत. हे 10 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणेच इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढे ह्या चेनच्या घरामध्ये प्रथम ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. नंतर समोरील चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे इथे आपल्याला एकूण 4 चेन बनवायचे आहेत मागीलप्रमाणेच. साईडची 4 क्रोशिया सोडून मध्यभागील 2 क्रोशियावरती आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 4 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर समोरील ह्या चेनमध्ये आपल्याला मागीलप्रमाणेच क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. समोरील क्रोशियावरती क्रोशिया असे एकूण 3 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत तिथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत.
2 चेन, त्यानंतर ह्या समोरील चेनवरती आपल्याला एकूण साईडला 4, मध्यभागी 2 क्रोशियावरती 2, परत साईडचे 4, क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथे मागील प्रमाणेच 2 चेन द्यायचे आहेत. 2 क्रोशिया सोडून तिसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे आणि चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे मागील प्रमाणेच आपल्या इथे 4 चेन बनवायचे आहेत. साईडचे 4 क्रोशिया सोडून मध्यभागी 2 क्रोशियावरती आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला चेनवरती 2 क्रोशिया आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर सेम मागील प्रमाणे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि राहिलेल्या उरलेल्या पुढील साखळीमध्ये आपल्याला सेम मागील प्रमाणेच साईडचे 4 क्रोशिया, मध्यभागी 2 क्रोशिया आणि पुढील चेनमधील 4 क्रोशिया अशी एकूण 10 क्रोशिया विणायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. इथून पुढे आपल्याला इथे चेन दिल्यानंतर या चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. समोरील ही चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत. मध्यभागी हा 3 चेन आहे. 2 क्रोशियावरती आपल्याला इथे चेन द्यायचे नाही आहेत. इथे आपल्याला 2 क्रोशिया साईडचे सोडायचे आहेत आणि त्यानंतर पुढील समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. इथे एकूण आपल्याला 6 क्रोशिया बनवायचे आहेत मध्यभागी. या 6 क्रोशियानंतर परत आपल्याला पुढे इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया आणि समोरील या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला हा साईडचा क्रोशिया सोडायचा आहे. त्यानंतर इथे पुढे एकूण 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला ह्या 2 क्रोशियाच्या साईडला एक हाफ क्रोशिया, मध्यभागी क्रोशियावरती एक हाफ क्रोशिया, दुसऱ्या क्रोशियावरती दुसरा हाफ क्रोशिया असे एकूण 4 हाफ क्रोशिया इथे बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन साईडचा हा एक क्रोशिया सोडायचा आहे आणि समोरील 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया ह्या 2 चेनच्या घरामध्ये परत 2 क्रोशिया बनवायचे आहेत. पुढे इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत. 2 चेन दिल्यानंतर साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी इथे आपल्याला एकूण 6 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे परत आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत सेम मागील प्रमाणेच आणि चेनच्या मध्यभागी इथे 2 क्रोशिया विणायचे आहेत. पुढे सेम त्या 2 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे परत 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया, क्रोशियावरती 2 हाफ क्रोशिया असे एकूण 4 हाफ क्रोशिया
विणायचे आहेत इथे. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन परत पुढे इथे आपल्याला एक साईडचा क्रोशिया सोडायचा आहे. सेम मागीलप्रमाणेच 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया, मध्यभागी चेनच्या 2 क्रोशिया, त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत आणि सेम मागीलप्रमाणेच हे 2 क्रोशिया सोडून मध्यभागीच्या 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम 2 चेन, या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया, साईडच्या ह्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया, त्यानंतर पुढे मागीलप्रमाणेच 5 चेन विणायचे आहेत आणि असंच पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये चेनमधून 2 चेन काढून घेतलेले आहेत. नंतर परत 3 चेन बनवले आहेत आणि त्या 2 क्रोशियाच्या 2 चेन, त्यानंतर हे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी 2 क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 2 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे चेनमध्ये आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर समोरील या क्रोशियावरती क्रोशिया, त्यानंतर पुढील क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे आणि त्यासमोरील पण क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला खाली आपण 4 हाफ क्रोशिया मिळते, वरती आपल्याला इथे 6 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. साईडच्या चेनमध्ये 1 1 आणि मध्यभागी 4 असे एकूण 6 हाफ क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन सेम मागीलप्रमाणे 1 चेन 1 क्रोशिया सोडायचा आहे आणि पुढील ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया, चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया, इथे 5 क्रोशिया, इकडे 5 क्रोशिया असे मिळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मधील 2 क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. सेम पुढेही पण आपल्याला इथे 2 क्रोशियावरती 2 चेन बनवायचे आहेत आणि समोरील या चेनमध्ये 2 क्रोशिया, पुढे 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे ते साईडचे 5-5 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्या 5 चेन आणि साईडच्या चेनमध्ये 1 हाफ क्रोशिया, मध्यभागी 4, त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि सेम मागीलप्रमाणे जिथे आपल्याला या 3 साईडच्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत. आणि चेनमधील 2 क्रोशिया, या साईडचे एकूण 5 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे सेम परत आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत आणि हे 2 क्रोशिया साईडचे सोडायचे आहेत आणि 2 मधील क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत. परत साईडचे 2 चेन, परत सेम पुढे चेनमध्ये 2 क्रोशिया आणि साईडच्या या 3 क्रोशियामध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. 1 क्रोशिया साईडचा सोडून द्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्या 5 चेन सेम मागीलप्रमाणेच इथे 6 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे 5 चेन द्यायचे आहेत. सेम साईडच्या या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया, 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 3 क्रोशिया,
आणि मध्यभागी 2 चेन, 2 क्रोशिया असंच विणत जायचं आहे. आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. प्रत्येक स्टेपला जास्तीत जास्त वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे इथे साईडच्या चेनमध्ये चेन फिरून घ्यायची आहे. त्यानंतर 2 चेनमधून परत चेन काढून घ्यायची आहे. इथे साईडचे 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या 2 क्रोशियावरच्या 2 चेन, त्यानंतर पुढे ह्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत. इथे आपण 5 क्रोशिया विणले होते. 1 क्रोशिया सोडायचा आहे आणि हे 2 आणि हे 4 मिळून इथे 6 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर इथे पुढे आपल्याला एकूण 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे पुढे आपल्याला साईडच्या चेनच्या घरामध्ये 1 आणि मधील 6, परत साईडच्या घरामधील 1 असे एकूण 8 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5ची साईडचा 1 क्रोशिया सोडायचा आहे आणि समोरील 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत. चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया, परत एकूण 6 क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला त्यावरती 2 क्रोशियावरती इथे आपल्याला 2 चेन द्यायच्या आहेत. आणि पुढील परत इकडच्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया आणि परत साईडचे हे 4 क्रोशिया असे एकूण 6 क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम मागीलप्रमाणेच इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. त्या 5 चेन आणि साईडचे हाफ क्रोशिया 1, मध्यभागी 6, परत साईडचा 1 असे एकूण इथे 8 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि समोरील 1 क्रोशिया सोडून समोरील क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत. असे एकूण 6 क्रोशिया झाल्यानंतर परत ह्या 2 क्रोशियावरती 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया आणि साईडचे 4 क्रोशिया असे एकूण 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. 1 2 3 हे 3 आणि खाली 2 असे पार्ट विणून झाल्यानंतर मध्यभागी आल्यानंतर आपल्या इथे 6 क्रोशियानंतर इथे चेनच्या क्रोशियाच्या वरती 2 चेन बनवायच्या आहेत. साईडच्या या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन देऊन मध्यभागी इथे 8 हाफ क्रोशियाच्या ऐवजी आपल्याला मध्यभागीपर्यंत 4 हाफ क्रोशिया बनवायच्या आहेत. आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथे 4 नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये 6 हाफ क्रोशिया असतील. त्यानंतर 2 हाफ क्रोशिया इथे वरती बनवायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन त्यानंतर पुढे इथे आपल्याला चेनच्या घरामध्ये क्रोशिया बनवायचा आहे. इथे आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणायचे आहेत. या 5 क्रोशिया त्यानंतर आपल्या इथे 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या मध्यभागीच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे 2 क्रोशिया बनवायच्या आहेत.
त्यानंतर पुढे सेम येते 2 चेन ह्या 2 क्रोशियावरती आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर समोर पुढे ह्या चेनच्या घरामध्ये एक क्रोशिया बनवायचा आहे. हे 5 क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत आपल्या इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन खाली आपण 8 हाफ क्रोशिया बनवले होते, तर वरती आपल्याला 6 हाफ क्रोशिया इथे बनवायचे आहेत. हे 6 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेनच्या घरामध्ये क्रोशिया परत पुढचे 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. यानंतर पुढे परत मागील प्रमाणे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया बनवायच्या आहेत. पुढे सेम परत 2 चेन मागील प्रमाणे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन सेम मागील प्रमाणाची इथे आपल्याला 6 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. नंतर पुढे 5 चेन देऊन पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या 5 क्रोशियानंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 3 चेन आणि इथे खालच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. परत इथेच आपल्याला चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. पुढील 3 चेन 2 क्रोशियाच्यावरती 2 चेन आणि आपल्याला तिसऱ्या क्रोशियावरती इथे क्रोशिया बनवायचा आहे. चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया वाढवायचा आहे. असे एकूण 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला खाली आपण 6 हाफ क्रोशिया बनवून घेतल्या, तर आपल्याला इथे आता एकूण 4 हाफ क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला चेनच्या घरामध्येच मागील प्रमाणे 1 क्रोशिया वाढवायचा आहे. या 4 क्रोशियानंतर इथे आपल्याला ह्या 2 त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन देऊन मध्यभागी इथे 8 हाफ क्रोशियाच्या ऐवजी आपल्याला मध्यभागीपर्यंत 4 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथे 4 नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये 6 हाफ क्रोशिया असतील. त्यानंतर 2 हाफ क्रोशिया इथे वरती बनवायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन त्यानंतर पुढे इथे आपल्याला चेनच्या घरामध्ये क्रोशिया बनवायचा आहे. इथे आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणायचे आहेत. या 5 क्रोशिया त्यानंतर आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या मध्यभागीच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे
2 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर पुढे सेम येते 2 चेन ह्या 2 क्रोशियावरती आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर समोर पुढे ह्या चेनच्या घरामध्ये एक क्रोशिया बनवायचा आहे. हे 5 क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत आपल्या इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन खाली आपण 8 हाफ क्रोशिया बनवून येते, तर वरती आपल्याला 6 हाफ क्रोशिया इथे बनवायचे आहेत. हे 6 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला परत 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया परत पुढचे 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. यानंतर पुढे परत मागील प्रमाणे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया बनवायचे आहेत. पुढे सेम परत 2 चेन मागील प्रमाणे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन सेम मागील प्रमाणाची इथे आपल्याला 6 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. नंतर पुढे 5 चेन देऊन पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या 5 क्रोशिया नंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 3 चेन आणि इथे खालच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. परत इथेच आपल्याला चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. 3 चेन 2 क्रोशियाच्या वरती 2 चेन आणि आपल्याला तिसऱ्या क्रोशियावरती इथे क्रोशिया बनवायचा आहे. चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया वाढवायचा आहे. असे एकूण 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला खाली आपण 6 हाफ क्रोशिया बनवून येतात, तर आपल्याला इथे आता एकूण 4 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला चेनच्या घरामध्येच मागील प्रमाणे 1 क्रोशिया वाढवायचा आहे. या 4 क्रोशियानंतर परत आपल्याला पुढे इथे 2 चेन द्यायचे आहेत ह्या 2 क्रोशियावरती आणि परत इथे मध्यभागी आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी ह्या 2 क्रोशियावरती पण 2 क्रोशिया विणायचे आहेत. पुढील ह्या चेनच्या घरामध्ये पण 2 क्रोशिया असे एकूण इथे आपल्याला 6 क्रोशिया विणायचे आहेत मध्यभागी. त्यानंतर साईडच्या 2 चेन द्यायच्या आहेत. इथल्या 2 क्रोशिया सोडायच्या आहेत नंतर आणि पुढील 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया आणि चेनमधील 1 क्रोशिया असे एकूण 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर परत 5 चेन द्यायचे आहेत आपल्या इथे. या 5 चेन इथे आपल्याला खाली आपण 6 क्रोशिया बनवते, तर वरती आपल्या इथे 4 हाफ क्रोशियाच विणायचे आहेत. त्यानंतर पुढच्या 5 चेन द्यायचे आहेत.
त्यानंतर ह्या चेनच्या घरामध्येच आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन, मागील प्रमाणे चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया, परत 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणायचे आहेत. पुढे चेनमधील 2 क्रोशिया विणून झाल्यानंतर परत ह्या 2 क्रोशियावरती 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया आणि चेनमधील 1 क्रोशिया अशी एकूण 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत. आणि खालील ह्या क्रोशियावरती हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या 4 क्रोशिया आणि त्यानंतर 5 चेन आणि मध्यभागीच्या हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला लोकर कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला ह्या 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि ह्याच्या मध्यभागी तिसऱ्या क्रोशियावरती लोकर जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ह्या साईडच्या क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया आहे तशीच क्रोशिया बनवायचे आहेत. या चेनच्या घरामध्ये पण आपल्याला 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन बनवायचे आहेत आपल्याला. समोरील ह्या 2 क्रोशिया खाली सोडून समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. हे 2 क्रोशिया, त्यानंतर चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया अशी 3 क्रोशिया विणल्यानंतर इथे आपल्याला 3 क्रोशियानंतर परत 4 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर खाली हाफ क्रोशियाच्या मध्यभागीच्या 2 चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 4 चेन द्यायचे आहेत. या 4 चेन, त्यानंतर साईडच्या या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. पुढे सेम मागीलप्रमाणेच 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया. इथे आपल्याला 2 चेन दिल्यानंतर चेनच्या घरामध्ये पुढच्या 2 क्रोशिया आणि समोरील ह्या 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया आणि पुढील 2 चेनच्या घरामध्ये पण 2 क्रोशिया असे एकूण 10 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत. समोरील 2 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. इथे पुढे आपल्याला मागीलप्रमाणेच इथे 4 चेन बनवायचे आहेत. 4 चेन आणि 2 हाफ क्रोशियाच्या मध्यभागी इथे 2 डबल क्रोशिया आपल्याला विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. या 4 चेन साईडच्या या चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया आणि साईडचे 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे इथं आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन खाली 3 चेन सोडून तिसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. परत पुढे आपल्याला इथे 3 चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत 3 चेन ह्या साईडचे आपल्याला द्यायचे आहेत. ह्या 2 चेनवरच्या 2 चेन आणि त्यानंतर इथे पुढील आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये साईडचे 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 क्रोशिया,
सेम पुढेही साईडच्या चेनमध्ये 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. असे एकूण ते 10 क्रोशिया आपल्याला विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 2 क्रोशियावरती 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशियाच्या वरती क्रोशिया विणायचा आहे. परत इथे आपल्याला 3 क्रोशिया विणायच्या आहेत. मध्यभागी 2 असे मिळून इथे 3 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे 5 चेन बनवायचे आहेत आपल्याला इथे. या 5 चेन इथे आपल्याला साईडचे 4 क्रोशिया सोडायचे आहेत इकडे आणि इकडे. मध्यभागीच्या 2 क्रोशियावरती आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत 2. त्यानंतर साईडच्या 5 चेन बनवायचे आहेत. समोरील ह्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत आणि या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम मागील प्रमाणेच इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये साईडचे 4 क्रोशिया, मध्यभागीचे 2 क्रोशिया आणि साईडचे 4 क्रोशिया असे एकूण 10 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 2 चेन आणि पुढील 3 चेन अशा करून 5 चेन बनवून घेऊन पुढील क्रोशियावरती चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर या चेनमधून चेन काढून घेऊन परत पुढे आपल्याला इथे परत 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. इथे एकूण आपल्याला मध्यभागीचे 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. साईडच्या 2 क्रोशियावरती साईडच्या चेनमध्ये परत पुढे 2 क्रोशिया विणायचे आहेत. साईडच्या या क्रोशियावरती 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला साईडच्या घरामध्ये हाफ क्रोशिया, 2 क्रोशियावरती हाफ क्रोशिया आणि परत पुढील साईडच्या घरामध्ये पण हाफ क्रोशिया असे 4 हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत 5 चेन बनवायचे आहेत. साईडचा क्रोशिया सोडायचा आहे आणि समोरील 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया, चेनमध्ये पण 2 क्रोशिया असे 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडचे 2-2 क्रोशिया सोडून मध्यभागी आपल्याला इथे पुढे 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे 5 चेन देऊन चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत पुढे 5 चेन बनवायचे आहेत. साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 क्रोशियानंतर 2 चेन द्यायचे आहेत. खालील या क्रोशियाच्या साईडच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत. साईडच्या या 3 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 क्रोशिया सोडून परत आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन आणि खाली आपल्याला साईडला हाफ क्रोशिया, मध्यभागी 4 असे आणि साईडला 1 असे एकूण 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत इथे 5 चेन बनवायचे आहेत. सेम मागील प्रमाणेच इथे आपल्याला साईडचा 1 हाफ क्रोशिया, साईडचा 1 क्रोशिया सोडायचा आहे आणि समोरील क्रोशियावरती क्रोशिया विणून चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया अशी एकूण 5 क्रोशिया इथे विणायचे आहेत.
पुढे इथं आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या 5 चेन बनवायचे आहेत. चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. नंतर पुढे साईडच्या 5 चेन बनवून झाल्यानंतर साईडच्या 2 क्रोशिया सोडायच्या आहेत आणि चेनमध्ये 2 क्रोशिया साईडच्या या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. साईडचे क्रोशिया सोडायचा आहे. त्यानंतर इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्या 5 चेन त्यानंतर पुढे आपल्याला इथे चेनमध्ये 1 क्रोशिया आणि मध्यभागीचे 600 आणि साईडला 1 असे एकूण 8 क्रोशिया इथे मध्यभागी बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन इथे द्यायचे आहेत. सेम इथे साईडचा 1 क्रोशिया सोडायचा आहे आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया पण बनवून घ्यायचे आहेत. इथे एकूण 6 क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला साईडच्या 5 चेन द्यायच्या आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला साईडचे 2 क्रोशिया सोडल्यानंतर परत साईडचे 3 क्रोशियावरती 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत. आणि इथे आपल्याला चेनमध्ये 1 क्रोशिया वाढवायचा आहे. असे एकूण इथे 5 क्रोशिया विणल्यानंतर परत 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन खाली आपण 8 हाफ क्रोशिया बनवले होते, तर वरती आपल्याला फक्त 6 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. साईडचे 1 असे एकूण 6 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे 5 चेन बनवायचे आहेत. नंतर पुढे साईडच्या चेनमध्ये 1 क्रोशिया आणि साईडच्या या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत आणि साईडच्या चेन बनवून घ्यायच्या आहेत 5. नंतर पुढे या साईडच्या 5 चेन बनवून झाल्यानंतर 2 क्रोशिया खाली सोडायचे आहेत आणि वरती 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया आणि साईडच्या चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया वाढवायचा आहे. असे 4 क्रोशिया. त्यानंतर परत 5 चेन इथे बनवायचे आहेत. या 5 चेन खाली आपण 6 हाफ क्रोशिया बनवले होते, तर वरती आपल्याला इथे 4 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत मागीलप्रमाणेच. या 5 चेन आणि साईडच्या या चेनमध्ये 1 क्रोशिया वाढवून साईडच्या या 3 क्रोशिया बनवायच्या आहेत. पुढे मागीलप्रमाणेच 5 चेन द्यायचे आहेत. चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे खाली. परत पुढे चेन कट करण्याऐवजी इथूनच मी चेनमधून चेन काढून घेतली आहे. नंतर 2 चेनमधून चेन काढून घेतल्यानंतर पुढे परत 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन परत आपल्याला साईडचे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि समोरील 2 क्रोशियावरती क्रोशिया चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया परत पुढील 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन इथे आपल्याला 2 हाफ क्रोशियाच्या मध्यभागी 2 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडचे 5 चेन द्यायचे आहेत. पुढे सेम आपल्याला चेनमधील 1 क्रोशिया आणि साईडचे 2 क्रोशिया असे 3 क्रोशिया विणल्यानंतर परत साईडचे 5 चेन बनवून घ्यायचे आहेत. चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे. परत वरती समोरील चेनमध्ये 2 चेनमधून चेन काढून घेतल्यानंतर परत 5 चेन बनवायचे आहेत.
या 5 चेन या साईडच्या चेनच्या घरामध्येच साईडची 4 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. आणि मध्यभागील क्रोशियावरती 2 क्रोशिया, पुढील चेनमधले पण 4 क्रोशिया असे एकूण 10 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. सेम वरती पण परत चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला साईडच्या 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागील 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या 5 चेन बनवल्यानंतर मध्यभागीला आपल्याला 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. परत 5 चेन घ्यायचे आहेत. या 5 चेन आणि साईडच्या या 2 नंबर चेनमध्ये आपल्याला चेन काढून घ्यायची आहे. ते लवकर कट करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि नंतर सेम असेच तिन्ही पार्ट विणून घ्यायचे आहेत आपल्याला तोरणपट्टीचे. सर्व बाजूने विणून झाल्यानंतर परत आपल्याला चेन लावून घ्यायची आहे सर्व बाजूने. सगळीकडे आपल्याला 10 घरांच्या चेन लावून घ्यायचे आहेत. 2 घरं सोडायचे आहेत आणि पुढील घरामध्ये चेन बनवायची आहे. परत सेम पुढेही आपल्याला 10 चेन बनवायचे आहेत आणि चेन बनवायची आहे. सेम पुढे असं बनवत जायचं आहे. मध्यभागी आल्यावरती इथे आपल्याला ह्या एक घरामध्ये चेन बनवायची आहे आणि दुसऱ्या घरामध्ये पण अशी सेम इकडे चेन बनवायची आहे. परत साईडची चेन बनवून घ्यायची आहेत. त्यानंतर पुढे मध्यभागी आल्यानंतर साईडच्या या क्रोशियावरती चेन बनवून घ्यायची आहे. परत आपल्याला 10 चेन बनवून 10 चेन बनवून झाल्यानंतर पुढे चेन बनवायचे आहेत. परत 10 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला ह्या साईडच्या 2 चेनवर 2 क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. इथून पुढे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी इथे खालीलप्रमाणे आपल्याला 2 डबल क्रोशिया मध्यभागी बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 4 चेन द्यायचे आहेत. या 4 चेन साईडच्या या चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया आणि 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला ही 10ची चेन या चेनमध्ये बनवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेन बनवायचे आहे. त्यानंतर इथे 10 चेन द्यायचे आहेत आणि इकडे क्रोशियावरती चेन बनवून घ्यायची आहे आणि इथे लवकर कट करून घ्यायचे आहे. असे हे तोरण तयार झालेले आहे आपले. पहा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.